हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आज वाजलेले आहेत सकाळचे 5:30. तर आज थोडा अर्धा तास लेट झालेला आहे आणि पहिलाच दिवस आहे. पहिल्याच दिवशी मला अर्धा तास लेट झालेला आहे. मी डेली 5 ते पावणे 5 लाच उठत असते, कारण रात्री लक्ष्मी झोपलीच नाही आणि सकाळी सकाळी मला डोळा लागून गेला 3 वाजता, तर जागच आली नाही. आणि नवीन नवीन 2-3 दिवस सर लवकरच जातात, तर ते 7लाच जाणार आहेत. त्याच्यामुळे मी आज लवकर लवकर तुम्हाला हे माझं बाल्कनीतलं वातावरण दाखवणार आहे आणि लवकर लवकर कामाला लागणार आहे. कारण आज माझ्याकडं खूप कमी वेळ आहे. तर लवकर लवकर मी ब्रश वगैरे करून घेतलं, झाडझूड करून घेतली आणि लगेचच आंघोळ करून घेतली. आणि त्याच्यानंतर इथे मी स्वयंपाकाला लागलेली आहे, कारण 7 वाजेपर्यंत मला पूर्ण स्वयंपाक रेडी हवा आहे. तर जवळजवळ मी 6ला स्वयंपाकाला लागले होते, कारण अर्धा तास मला ब्रश वगैरे आंघोळ वगैरे करायला लागलेला आहे. तर रात्रीच मी पनीर बनवून घेतलेलं आहे. तर आज मी पालक पनीर बनवणार आहे. तर त्यासाठी जेव्हा मी आंघोळीला जात होते त्याच्या अगोदरच मी पालक इथे उकडायला ठेवलेली आहे. तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेत आहे, कारण थोडंसं माझं पीठ वगैरे मळेपर्यंत थोडीशी पालक थंड होईल आणि नंतर मी मिक्सरला फिरून घेणार आहे. आणि साईडला मी भातासाठी पाणीसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर शाळा सुरू झाल्यानंतर सकाळी सकाळी अशीच माझी लगबग चालू असते. तर भातासाठी पाणी गरम झालेलं आहे, कारण मिस्टरांना पालक पनीर केलं की भात लागतोच, कारण त्यांना भात खूप आवडतो पनीरच्या भाजीसोबत, ती भाजी कोणती का असेना. आणि मी जास्त मेकअप वगैरे काहीही केला नाही, कारण सकाळी सकाळी वेळच नसतो. तर केस आहे तसेच मी बांधले आणि लगेचच स्वयंपाकाला लागले. तर आज व्लॉग करायचा होता म्हणून मी इथे साडी घातलेली आहे, नाहीतर मी सकाळी सकाळी साडी घालत नाही. तर लगेच इथे मी तांदूळसुद्धा लावलेले आहेत, धुवून टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर इथे मी पीठ मळायला देखील घेतलेलं आहे. आणि साईडला मला आलू उकडायचे होते, तर त्याच्यासाठी मी पाणीसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेले आहे, कारण आरुषला आलूची भाजी खूप आवडते आणि त्याची 2 दिवस झालं माझं चालू होतं, मम्मा मला पहिल्या दिवशी आलूचीच भाजी पाहिजे आणि मिस्टरांचं चालू होतं की मला पनीरचीच भाजी पाहिजे. तर दोघांनासुद्धा नाराज करणार नाही, तर दोघांच्या आवडीची भाजी बनवणार आहे आज मी. तर लवकर लवकर इथे मी पीठ मळून घेते, तोपर्यंत माझे आलूसुद्धा शिजले जातील आणि पालकसुद्धा थोडी थंड होईल. आणि एक काम केलं की मला लगेचच हात धुवावं लागतात आणि हात धुतला की लगेचच मला किचनवटासुद्धा साफ करावा लागतो. तर तुम्हाला खूप वेळेस मी किचनवटा साफ केलेला दिसेल, कारण ते कितीही घाई असो गडबड असो मला किचनवटा साफच लागतो. तर आता मी पूर्ण ज्या भाज्या करायच्या आहेत मला, त्याच्यासाठी जे जे साहित्य लागणार आहे ते मी एकदाच काढून घेते आणि एकदाच सर्व साहित्य मी कट करून घेते. तर किचनवट्यावरच कट करते. तर अगोदर मी सर्व किचनवटा पुसून घेतलेला आहे आणि ज्या काही मला दोन्ही भाज्यासाठी लागणार आहे, कांदा, टोमॅटो वगैरे, ते सर्व मी एकदाच कट करून घेणार आहे. आणि पूर्ण जे कचरा वगैरे निघतो तो मी कॅरी बॅगमध्येच घालते, ठेवत असते लगेचच्या लगेच. पण आज तेवढा वेळच नव्हता, कारण अगोदरच मला लेट झालं होतं आणि त्यातल्या त्यात मला व्हिडिओसुद्धा बनवायचा होता. दोन्ही दोन्ही कामं माझे चालू होते, व्हिडिओसुद्धा चालू होता आणि सर्व मी एकदाच कट करून घेतलेलं आहे आणि नंतर प्लेटमध्ये ठेवलेलं आहे पूर्ण. तर आज मला 2 भाज्या बनवायच्या आहेत, नेहमी 2 भाज्या आणि सोबतच कधी मिस्टरांना नाश्त्यासाठी पोहे बनवावे लागतात, कधी काही मटकी वगैरे बनवावं लागते, कधी रात्रीचा भात असतो गरम करण्यासाठी. तर 3-4 फोडण्या होतातच माझ्या डेली, 2 तर होतातच नेहमी. त्याच्यामुळे मी एकदाच जेवढं काही फोडणीसाठी मटेरियल लागतं ते पूर्ण काढून घेत असते. आणि तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहे, प्रत्येक काम झालं की मला हात धुवावा लागतो आणि किचनवटा पुसावाच लागतो. असं नाही की मी आज व्हिडिओ बनवते म्हणूनच धुते. तर नेहमीचीच ती माझी सवयच आहे. आणि मिस्टर वगैरे उठलेले आहेत आणि त्यांनी तोंड वगैरे धुतलेलं आहे, त्याच्यामुळे मी इकडे चहा ठेवलेला आहे. तर सर्वात अगोदर जी दुधावरची साय आहे ती मी सर्व काढून ठेवत असते. तर ज्या पातेल्यामध्ये मी साय काढून ठेवते तर ते भरलेले आहे, त्याच्यामुळे इथे मी वाटीमध्येच ठेवलेली आहे आणि लगेचच कमी गॅसवर मी इथे चहासुद्धा टाकलेला आहे. तर रोजची माझी सकाळची हीच घाई गडबड असते. तर तुम्हाला माझे मॉर्निंग रूटीन किंवा इव्हनिंग रूटीन, हे रूटीनचे व्हिडिओ आवडतात की नाही हे मला नक्की कमेंट करून कळवा. आणि जे व्हिडिओ आवडतात मी त्याच्यावरच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल.
तर त्याच्यानंतर चहा बनवायला टाकला होता. लगेचच इथे मी पोळ्यांची सुद्धा तयारी करून घेणार आहे आणि लगेच इकडे मी पालक पनीरसुद्धा फोडणी देणार आहे. कारण आलूची भाजी थोडी लेट झाली तरी चालेल, का आरुष लेट जातो. पण मिस्टरांना आज 7लाच पूर्ण पाहिजे होता डब्बा. तर 7ला 10 मिनिट कमी असताना माझा पूर्ण स्वयंपाक झाला होता. तर इथे जवळ-जवळ मला पाऊण तास लागला होता स्वयंपाकासाठी. मग त्याच्यामध्ये आमची चहा-पाणी वगैरेसुद्धा झाली होती आणि पूर्ण स्वयंपाक किचनवटा आवरणं पूर्ण माझं पाऊण तासातच झालं होतं. तर मी पनीर कट करून घेतलेलं आहे, कारण दोघांचीच भाजी बनवायची आहे एका टायमाची. तर एका टायमासाठी एवढं पनीर खूप होतं. त्याच्यामुळे जेव्हा पालक पनीर बनवायचं असतं दोघांसाठी, तर मी विकत आणत नाही, घरीच बनवते. कारण विकतच्या पालक पनीरमध्ये भेसळ असते. तर इथे मी फोडणी पण देत आहे. तर माझे हे कामं चालूच राहतील. तर मला एक कमेंट आली होती की ताई, जे आपल्याला निगेटिव्ह कमेंट करतात नेहमी, आपण कामामध्ये कितीही काम चांगलं केलं तरी ते समोरचे जे असतात ते आपल्याला नेहमी नावबोटच ठेवत असतात, कधीच चांगलं म्हणत नाहीत. तर अशा लोकांसाठी काहीतरी सांगा म्हणून. तर आज मी तेच सांगणार आहे. तर सर्वात अगोदर मला हे सांगायचं आहे की असे लोक तुमच्याच नाही तर सर्वांच्या आयुष्यात असतात, माझ्यासुद्धा आयुष्यात आहेत आणि प्रत्येक लेडीजच्या असो जेंट्सच्या असो सर्वांच्या आयुष्यात असे लोक असतातच, एक दोन तरी. तर मी पण खूप वेळेस ह्या अशाच गोष्टीमुळे डिप्रेशनमध्ये सुद्धा गेले होते. पण माझ्यासोबत एक माझी खंबीर सावली उभी आहे, ते म्हणजे माझे मिस्टर. तर ते मला नेहमी सांगतात की इग्नोर करायचं, इग्नोर करायचं. कुणी आपल्याला तोंडावर देखील वाईट जर म्हणत असेल तर आपण हसूनच बोलायचं आणि त्यांना विचार करायला मजबूर करायचं की आपण यांना इतकं हार्ट केलं तरी हे हसतेच कसं काय, याच्या लाईफमध्ये काय चाललेलं आहे. त्यांना कधीच दाखवायचं नाही की आपण थोडे डिप्रेशनमध्ये आहेत किंवा आपली फायनान्शियल कंडिशन थोडी वीक आहे, असं कधीच कळू द्यायचं नाही. नेहमी त्यांच्यासमोर आपण कितीही नाराज असो, कितीही उदास असो, त्यांच्यासमोर नेहमी आपण खुशच राहायचं. तर हेच मी माझ्या आयुष्यात अप्लाय करते. कारण जर त्यांना वाटलं की आपण त्यांच्यामुळे थोडं हार्ट होत आहे, तर ते आपल्याला जास्तच हार्ट करत असतात. ते आपल्या जवळ जरी असले तरी आपण त्यांना फुल इग्नोरच करायचं. तर इकडे माझी भाजी फोडणी देणं चालू होते आणि सोबतच मी चहासुद्धा पीत होते. तर ते दिवस गेले खाली बाल्कनीत बसून निवांत चहा प्यायचे. कारण तुम्ही माझ्या भरपूर व्लॉगमध्ये पाहिला असेल. कारण ते दिवस फक्त मला उन्हाळ्यातच भेटतात 1.5 महिना आणि आता शाळा सुरू असल्यावर माझा डेलीचा सकाळचा चहा असाच असतो. तर बोलत बोलत इकडं माझं पालक पनीरसुद्धा झालं होतं. तर पाहू शकता किती यम्मी दिसत आहे आणि खायला पण खूपच टेस्टी झालं होतं. आणि त्याच्यानंतर मी लगेचच पोळ्या बनवायला घेतलेल्या आहेत आणि साईडला मी कमी गॅसवर पालक पनीर शिजायला ठेवलेलं आहे. भातसुद्धा माझा झालेलाच आहे आणि पोळ्या बनवत बनवत मी पूर्ण टिफिन वगैरे भरून घेत असते. तर आलूसुद्धा उकडले होते. मी पोळ्या बनवत बनवत आलूचे साल देखील काढून घेतले होते. तर इकडं चाललं होतं माझं पोळ्या बनवत बनवत भाजी भात वगैरे भरून ठेवणं. तर पोळ्या देखील माझ्या 3-4च राहिलेल्या आहेत. तर तुम्हाला बोलत बोलत माझा सर्व स्वयंपाक वगैरे झालेला आहे, फक्त भाजी राहिलेली आहे. तर ह्यात अगोदर मी पोळ्या बनवून घेणार आहे आणि जी कढईमध्ये मी पालक पनीर बनवलेलं आहे, तर तेच मी पालक पनीर बाजूला काढून ठेवणार आहे आणि ती कढई थोडीशी धुवून घेऊन त्याच्यातच मी दुसरी भाजी बनवणार आहे, जेणेकरून आपले भांडे देखील जास्त पडणार नाहीत. कारण हे सुद्धा लक्ष ठेवावं लागते आपल्याला. कारण जर प्रत्येक गोष्टीला आपण वेगळी वेगळी वस्तू घेतली तर नंतर भांडे देखील आपल्यालाच घासायचे असतात. त्याच्यामुळे असं शक्य होईल तितके आपले भांडे कमी पडतील याचा विचार करायचा नेहमी. तर रोज माझी अशीच मल्टीटास्किंग चालू असते आणि ह्या 3 शेगडीच्या गॅसमुळे तर माझं खूपच काम हलकं झालेलं आहे. कारण नेहमी माझं 3ही गॅस सकाळी सकाळी बुक असतात आणि इंडक्शन असल्यामुळे पाणी वगैरे ठेवायचं काम माझं इंडक्शनवरच असते. तरीसुद्धा माझे 3ही गॅस बुकच असतात आणि लवकर होतं 3 गॅस असल्यामुळे. तर इथे मी कढई पूर्ण रिकामी करून घेतलेली आहे आणि पाणी लावून दिलेलं आहे धुण्यासाठी आणि शेवटची पोळी देखील माझी तयार झालेली आहे. तर मी पोळ्या थोड्या मोठ्या मोठ्याच बनवते. आमच्या घरी सर्वजण अशाच पोळ्या बनवतात. तर चला तर मग इथे तुम्हाला बोलत बोलत माझ्या पोळ्या देखील झालेल्या आहेत आणि आता मी लगेचच आलूची भाजी बनवून घेणार आहे आणि सोबतच
घड्याळाचा काटासुद्धा खूप फास्ट पळत आहे. कारण असं का होतं की मला तर वाटते गड्या, तुम्हाला काय वाटते काय माहीत, सकाळी सकाळी टाईम खूप फास्ट जातो आणि दुपारचा जो वेळ असतो तो कटत नाही. कितीही संध्याकाळी 6ची वाट पाहिली तर ते 6 काही वाजतच नाहीत, कारण माझे मिस्टर आणि मुलगा 6लाच घरी येतात. आणि इथे मी आलूच्या भाजीसाठी फोडणी देखील टाकलेली आहे आणि मिस्टरांचा सर्व डबा भरून झालेला आहे. फक्त त्यांना आज सलाडसाठी मी काकडी देणार आहे. कारण बीट जर दिलं तर सगळं लाल लाल होऊन जातं, त्याच्यामुळे मी बीट घरीच देत असते सकाळी किंवा संध्याकाळी, आणि टिफिनमध्ये जास्त करून मी काकडी वगैरेच देत असते. आणि इथे मी एकदम फिक्की भाजी बनवलेली आहे आरुषसाठी, कारण त्याला जास्त तिखट आवडत नाही. आणि सोबतच भाजी पण चालू आहे आणि माझं किचनवर आवरणं देखील चालू आहे. आणि टिफिन भरल्यानंतर ज्या एक्स्ट्राच्या पोळ्या राहिलेल्या आहेत त्या देखील मी काढून ठेवलेल्या आहेत. आणि लगेचच मिस्टरांना जेवायलासुद्धा मी देत आहे. कारण सकाळी ते जर मी नाश्त्याला काही बनवलं नाही तर ते एक पोळी खाऊन जातात. नेहमी तर मी नाश्त्याला बनवतच असते पोहे वगैरे किंवा मटकी वगैरे भिजवलेली असतेच. कारण आज पहिला दिवस होता आणि काल रात्रीचं रुटीनसुद्धा मी शेअर केलं होतं. आम्हाला गावाकडून यायला खूप वेळ झाला होता, त्याच्यामुळे माझं काही भिजवणं झालं नव्हतं. आणि इथे मी याच्यासाठी हसत आहे की माझे मिस्टर म्हणतात की मला व्हिडिओमध्ये घेऊ नको, आणि माझ्या लक्षात आलं की व्हिडिओ तर चालू आहे आणि मिस्टर तर व्हिडिओमध्ये आलेले आहेत आणि एकदा जरा व्हिडिओ अपलोड केला तर ते काय करू शकतात. त्याच्यामुळे मी हसत आहे की मी त्यांना व्हिडिओमध्ये घेतलेलंच आहे. आणि नंतर मी टिफिन भरून घेतला होता तर ते सुद्धा लावून व्यवस्थित ठेवलेलं आहे. आणि आरुषचा देखील मी लगेचच टिफिन भरून ठेवत असते. आरुषची व्हॅन 11:30ला येते. कारण नंतर एकदा जर लक्ष्मीचं आवरायला घेतलं, ती जर रडत बसली तर नंतर होणार नाही, म्हणून मी दोघांचे टिफिन एकदाच भरून ठेवते. कारण रिस्क नको, एखाद्या वेळेस जर राहिला विसरला तर नंतर मग मलाच घेऊन जावं लागतं आणि आरुषची शाळा खूप लांब आहे. त्याच्यामुळे मी दोघांची टिफिन एकच वेळेस भरते. तर मला हा टिफिन खूप आवडला. आज ह्या टिफिनचा पहिलाच दिवस आहे, कारण मी आत्ताच ऑर्डर केला होता, तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं देखील होतं. त्याच्यानंतर मी त्याचे टॅग वगैरे तोडून घेतलेले आहेत आणि मिस्टर निघालेले आहेत त्यांच्या ड्युटीसाठी. तर आज पहिला दिवस असल्यामुळे मुलं तर खुश असतातच शाळेचा पहिला दिवस असल्यावर, पण शिक्षकसुद्धा तेवढेच एक्सायटेड असतात. तर मुलांसाठी चॉकलेट वगैरे घेऊन ते आज 7लाच निघालेले आहेत. त्याच्यामुळे आज आरुषला ट्युशनला मला सोडावं लागणार आहे, कारण आरुषचं ट्युशन 8ला असतं. तर मिस्टरांना बाय बाय करून झालेलं आहे. आणि इथे पाहू शकता, हे मी माझ्या माहेराहून झाडं आणली होती मामाच्या गावाकडून. तर याला लगेचच फुलं येत आहेत, पाहू शकता. अगोदर कळ्या होत्या, तर मातीत लावलं की ह्या कळ्या पण जगलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे हे नर्सरीमधून आणलेल्याला सुद्धा 2 दिवस काहीच रिस्पॉन्स दिसला नाही, आणि आज याला सुद्धा कळ्या आलेल्या आहेत. आणि हे गेल्या वर्षी झाडं आणलं होतं आम्ही, तर नर्सरीतून जेवढ्या कळ्या आल्या होत्या तेवढ्याच कळ्या चे फुलं झाले. आणि नंतर ह्या झाडाचं असंच हिरवंच राहिलं वर्षभर. तर खूप वेळेस मन झालं की याला काढून टाकावं, पण खूप हिरवं होतं म्हणून असंच ठेवलं. तर आता पाहू शकता, याला सुद्धा कळ्या धरलेल्या आहेत. ही 1 2. तर वर्षभर हिरवंगार असल्यामुळेच मी याला ठेवलं होतं, कारण बाल्कनीमध्ये खूप छान वाटत होतं हिरवं. आणि हे सुद्धा किती छान झालेलं आहे. आता याला पण खूप फुलं येतात. तर पावसामुळे सध्या सर्वच झाडं छान झालेले आहेत. तर मी आता थोडंसं मोबाईल चेक करणार, जे व्हॉट्सअपचे वगैरे मेसेज वगैरे असतात किंवा माझे 2 चॅनलचे जे मला कमेंट वगैरे येतात त्याचे रिप्लाय देते. आणि नंतर थोड्या वेळाने झाडझूड वगैरे करेन, कारण म्हणतात घरातून बाहेर गेल्यावर लगेच झाडझूड करत नसतात, म्हणून मी सुद्धा करत नाही. तर इथे पाहू शकता मोगरेला सुद्धा
खूप सुंदर फुलं आलेली आहेत आणि खालच्या झाडांना सुद्धा फुलं येत आहेत. तर मिस्टर 7 वाजता कंप्लीट गेले होते. मी थोडंसं 5 मिनिट बाल्कनीमध्येच राहिले आणि नंतर हे पाहू शकता किचन वाटा तर मी लगेचच सर्व आवरून घेतला होता. आता भांडे वगैरे करणार आहे. तर अगोदर झाडझूड करून घेणार आणि नंतर आरुषला उठवणार, कारण आरुषला मला 8ला सोडायला जावं लागणार आहे ट्युशनला. तर सर्व मी झाडझूड वगैरे करून घेतलेली आहे आणि इथे आरूसाठी पाणी ठेवत आहे. तर सकाळी सकाळी आज गडबड होती म्हणून किचन आणि पायऱ्याच झाडल्या होत्या, कारण पारशावरून जाऊ नये म्हणतात आणि पारशावर स्वयंपाक वगैरे देखील करू नये असं म्हणतात. म्हणून मी किचन वगैरे झाडून घेतलं होतं आणि ते आरूचं दूध करून ठेवलेलं आहे. त्याला ब्रश दिलेला आहे, तोपर्यंत पाणीसुद्धा तपेल त्याचं दूध वगैरे होईपर्यंत. आणि लगेचच मी सर्व भांडे घासायला घेतलेले आहेत, कारण लक्ष्मी उठेपर्यंत मला जवळजवळ सर्व कामं आवरून घ्यायचे आहेत. कारण आज लक्ष्मीचे पप्पा पण दिवसभर नसणार आहेत आणि दादासुद्धा नसणार आहेत. त्याच्यामुळे ती तर परेशान करणार आहे, हे तर खरंच आहे. त्याच्यामुळे सर्व कामं आवरून घ्यायचे आहेत. तर सर्वात अगोदर मी भांडे सर्व धुवून घेते. धुवून घेतल्यावर घासायलासुद्धा खूप सोपे जातात. आणि नंतर सर्व भांडे धुवून झाल्यानंतर मी सर्वात अगोदर बेसिन घासून घेतलेली आहे. तर रोज मी 2 वेळेस भांडे घासते, सकाळी आणि संध्याकाळी. तर दोन्ही वेळेस सर्वात अगोदर मी बेसिन घासून घेत असते पूर्ण भांडे घासायच्या अगोदर. आणि पूर्ण भांडे घासल्यानंतर परत एकदा स्वच्छ धुवून घेते. तर एक्स्ट्रा मला बेसिनची काळजी घ्यायला बिलकुल वेळ द्यावा लागत नाही, कारण जर रोज भांडे घासताना 2दा जर घासलं तर बेसिन आपली एकदम चकाचक राहते. कारण जवळजवळ आता आमच्या घराला 3 वर्ष होऊन गेलेली आहेत आणि बेसिन पाहू शकता एकदम चकाचक आहे. आणि सोबतच जे नळ वगैरे असतात ते सुद्धा मी घासून घेते. तर लगेचच मी भांडे घासायला सुरुवात केलेली आहे आणि नळांना थोडं पाणी कमी येत आहे, त्याच्यामुळे मी एक नळ चालूच ठेवलेला आहे, पाहू शकता. तर मी सर्व भांडे याच पद्धतीने घासून घेणार आहे. तर त्या अगोदर मी हे पूर्ण नळ एकदा धुवून घेते. तर नळ मी रोज रोज धुत नाही, तर एक दिवस आड करूनच धुते नळ, कारण मला लक्ष्मीकडे सुद्धा लक्ष द्यावं लागते. पूर्ण वेळ भांड्यालाच मी देत बसू शकत नाही, कारण लक्ष्मी रडते, त्याच्यामुळे मला लवकर लवकर भांडे आटपावं लागतात. कारण मला बाकीचे सुद्धा 2 चॅनलचे कामं असतात. व्लॉगिंगचं एक चॅनल आहे आणि माझं एक उलनचं चॅनल आहे. तर उलनच्या चॅनलचं नाव आहे भाग्यश्री क्रिएशन इन मराठी. जर तुम्हाला उलनची विणकामाची वगैरे आवड असेल तर तुम्ही एकदा नक्की माझ्या त्या चॅनलला भेट द्या. तर काल आम्हाला किराणा देखील घ्यायला जायचं होतं, पण गावाकडं गेल्यामुळं आमचं झालंच नाही. तर भांड्यांची साबण देखील संपलेली होती, तर त्याच्यामुळे आज मी भांडे निरमानीच घासत होते. तर निरमानीसुद्धा भांडे खूप स्वच्छ निघतात, पण मी डेली घासत नाही. डेली भांडे मी विम साबणनीच घासते. आणि तोपर्यंत भांडे माझे झालेच होते. तर लक्ष्मीचा देखील आवाज आलेला आहे, तर लक्ष्मी देखील उठलेली आहे, पाहू शकता. तर आता मी हिला थोडंसं शांत करून घेणार आहे. तर इकडे पाहू शकता मॅडमचे लाड. इकडे मी आरुषचं आवरत होते. तर तिची झोप आज झालीच नव्हती, कारण आरुषने तिला खूप लवकर उठवलं. आरुषला ट्युशनला जायचं होतं, त्याच्यामुळे आरुष तिलाच उठवून बसला. कारण आरुषचं म्हणणं होतं की लक्ष्मीने आरुषला बाय करावे, पण लक्ष्मी तर लक्ष्मीच आहे. तर इथे मी आरुषला जेवायला दिलेलं आहे. तोपर्यंत मी लक्ष्मीचं आवरून घेणार आहे. आणि लक्ष्मीचं आवरून झाल्यानंतर आम्ही तिघंजणंसुद्धा ट्युशनसाठी निघालेलो आहोत, कारण 8ला 5 मिनिटच कमी होते आणि ट्युशन आमचं 5 मिनिटाच्या दुरीवरच आहे. खूप जवळ आहे, पण मेन रोड असल्यामुळे मला जावं लागतं, कारण गाड्या खूप असतात आणि आरुषचा पहिलाच दिवस आहे. त्याला रोड देखील क्रॉस करता येत नाही, त्याच्यामुळे मी त्याला सोडायला गेले होते. तर हे आहे आरुषचं ट्युशन. तर मी त्याला क्लासरूममध्ये बसवून आले होते आणि नंतर मला 10ला आरुषला परत घ्यायला जायचं होतं. तर वाटत येता येता महादेवाचं मंदिर होतं, तर इथे आम्ही आलो होतो. तर दर्शन वगैरे करून घेतलं आणि नंतर आम्ही घरी निघालो. तर वाटत येताना आम्ही कॅरी बॅग घेऊन गेलो होतो आणि पूर्ण फुलं वगैरे घेऊन आलो होतो. तर इथे लक्ष्मीचं पाहू शकता कशी, जसं मी केलं तसंच लक्ष्मीला करायचं असते. तर लक्ष्मी फुलं देखील वाहत आहे आणि दर्शन देखील करत आहे.
तर ह्या मंदिरापासून आमचं घर खूप जवळ आहे. तर हे पाहू शकता, हे आमचं घर आहे आणि हे मंदिर आहे. तर मंदिर झालं की पहिलं आमचं घर आहे. तर तुम्ही ह्या कुंड्यांवरून ओळखलंच असेल. आणि नंतर घरी आल्यानंतर इथे पाहू शकता, रात्रीचे कपडे देखील माझे फोल्ड करायचे राहिले होते आणि काही कपडे प्रेस करायचे राहिले होते. तर मी बेडरूम वगैरे आवरून घेतली आणि लक्ष्मीला घेतच मी बेडरूम आवरून घेतलेली आहे. आणि नंतर हे भांडे वगैरे लावायचे होते. तर मी लक्ष्मीला किचन वट्यावरच या पद्धतीने खेळवते आणि जर भांडे घासायचे राहिले तरी देखील तिला खेळवत मी असंच भांडे घासत असते. तर आज भांडे घासून झाले होते. तर मी पूर्ण भांडे लावून घेते आणि लक्ष्मीसाठी पाणी देखील ठेवत आहे. तर भांडे वगैरे घासणं झाल्यानंतर मी लक्ष्मीला चारणार आहे आणि नंतर तिचं जेवण झाल्यानंतर तिला आंघोळ घालणार आहे. तोपर्यंत तिचं जेवण होईपर्यंत पूर्ण माझे भांडे पाणी वगैरे तापल्या जाईल. तर इथे मी तिला खेळवत आहे. पाहू शकता, थोडीशी साखर दिलेली आहे आणि तिची खेळण्यातलीच ही बशी आहे, त्याच्यामध्ये तिला साखर दिलेली आहे. तोपर्यंत पूर्ण माझे भांडे वगैरे लावणं होतील आणि किचन वाटा वगैरे साफ करणं होईल. नंतर देवपूजा देखील करायची आहे, कारण डेली मी देवपूजा मिस्टर जायच्या अगोदरच करून घेते. पण आज माझी करणं झाली नाही, कारण आज मला सकाळीसुद्धा लेट झाला होता. अर्धा पाऊण तास जवळजवळ लेट झाला होता. तर माझी देवपूजा राहिली होती. तर फुलं वगैरे मी नंतर वाहते, पण अगोदर सर्व देवपूजा वगैरे करून घेते. दिवा वगैरे लावते, म्हणजे प्रसन्न वातावरण होतं. तर इथे पाहू शकता, आज थोडा वेळ होता म्हणून म्हटलं की मंदिराची साफसफाई करावी. तर मंदिर पुसण्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये पाणी घेतलं होतं. तर लक्ष्मीचं पहा चालू आहे इथे. ती फक्त हत्तीलाच ह्या पाण्यामध्ये बुडवत आहे, पाहू शकता, आणि वरती ठेवत आहे. परत दुसरा हत्ती घेत आहे. तर असंच खूप वेळेस लक्ष्मी खेळली. तर मी तिला तसंच खेळू दिलं आणि माझे बाकीचे कामं करून घेतली. वरचं मंदिरची साफसफाई वगैरे करून घेतली आणि लक्ष्मीचं खेळून झाल्यानंतर मी सर्व देवपूजा करून घेतलेली आहे. तर असे काही कामं करताना जे छोटे मुलं असतात त्यांना सोबत घ्यायचं, म्हणजे ते पाहूनच शिकतात आणि थोडंसं खेळतात, पण तेवढंच मोबाईलपासून दूर राहतात. कारण आजकाल जास्त छोट्या मुलांनाच मोबाईलची सवय लागलेली आहे. तर मी लक्ष्मीला आतापर्यंत एकदाही मोबाईल दिला नाही. तिला मी असंच माझ्या कामामध्येच गुंतवते. थोडंसं कामामध्ये गोंधळ होतो, पण चालतो, कारण मुलांसोबत वेळ घालवणं मला खूप आवडते. त्यानंतर मी मंदिराची वरची सर्व साफसफाई करून घेतली आणि लक्ष्मीला खाली मी फुलं खेळण्यासाठी दिले होते आणि तोपर्यंत माझी सर्व पूजा मी आटपून घेतलेली आहे. तर पाहू शकता, माझी पूर्ण पूजा झालेली आहे आणि पूजा झाली की सर्व घराचं वातावरण एकदम प्रसन्न होते, पाहू शकता. तर पूजा झाल्यानंतर लक्ष्मीला सुद्धा जे करायचंच होतं, तर ती माझ्याजवळच होते. तर इथून मी अगरबत्ती लावली होती, तर तिला सुद्धा अगरबत्ती काढायची होती आणि आता मी लगेचच लक्ष्मीला आंघोळ घालणार आहे. तर ती त्या अगरबत्तीच्या पॉकेटला खेळत होती, तोपर्यंत इकडे मी पाणी तिला टाकून देणार आहे, कारण गरम पाणी असल्यामुळे मी तिला जवळ येऊ देत नाही. तर पूर्ण तिची आंघोळ वगैरे मी आवरून घेतलेली आहे आणि कपडे चेंज केलेले आहेत. पूर्ण मेकअप वगैरे मॅडमचा झालेला आहे. आता आम्हाला आरुषदादाला घ्यायला जायचं आहे. तर थोडा वेळ बाकी होता म्हणून म्हटलं की अगोदर फरशा पुसून घ्याव्यात, म्हणून मी तिला एक चिप्स दिलेला आहे हातामध्ये आणि तिला मी झोक्यामध्ये टाकलेला आहे. ती झोक्यामध्ये खेळेल तोपर्यंत मी पूर्ण हॉल पुसून घेणार आहे. तर इथे पाहू शकता, टायमिंग झालेली आहे 9:15. तर 15-20 मिनटं वेळ बाकी होता, त्याच्यामुळे मी फरशा पुसून घेतलेल्या आहेत. तर माझा हॉल पूर्ण पुसून झालेला आहे आणि बाल्कनीसुद्धा पुसून झालेली आहे. तर ती हॉलमध्ये आता रडत होती, कारण जवळजवळ 10 मिनिट झाले होते तिला इथे बसून, म्हणून मी तिला थोडंसं बाल्कनीमध्ये ठेवलं होतं. तर तिला बाल्कनीमध्ये सुद्धा खेळायचं नव्हतं आणि त्याच्यानंतर टी व्ही वगैरे बंद करून घेतलेली आहे आणि मी बाकीच्या 2 रूम पुसेपर्यंत, किचन आणि 2 बेडरूम पुसेपर्यंत मी तिला हॉलमध्येच ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो आरुषला घ्यायला.
तर जवळजवळ आज मला थोडा लेट झाला होता, 10:05 झाले होते. परंतु आरुषला आणायच्या अगोदर माझ्या पूर्ण फरशा वगैरे झाल्या होत्या आणि नंतर आम्ही घरी आलो होतो. आणि घरी आल्यानंतर मी आरुषला जेवायला दिलेलं आहे. तर आरुष जेवतो तोपर्यंत लक्ष्मी आरुषजवळच खेळते आणि ह्या दोघांचं खेळणं चालू होतं. तोपर्यंत मी कपडेसुद्धा धुवून घेतलेले होते आणि सर्व आवरून घेतलं. तर सर्व माझं 10:30ला काम आवरलं होतं आणि नंतर मी सुद्धा जेवायला घेतलं, कारण आरुषचं जेवण राहिलंच होतं. टी व्ही पाहत पाहत जेवण चाललं होतं. तर लक्ष्मी किती मस्ती करत होती. आणि नंतर 11:45ला आरुषची व्हॅन आली आणि मग मी आरुषला बाय बाय केलं आणि माझे सर्व सकाळचे कामं आवरलेले आहेत. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक करा. लवकरच भेटूयात